राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात मंजूर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यानुसार 24 फेब्रुवारी रोजी राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्याचं त्यांनी जाहीर केलं। तर दुसरीकडे त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा आरक्षण लढ्यातील साथीदार अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केलेत। जरांगे यांना कायद्याचं ज्ञान नाही, जरांगे हे रोज पलटी मारतात, सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी पत्रकार परिषदेत केला। त्यावरून आता राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे। त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सरकारवर गंभीर आरोप केलेत। यामागे सरकारचा हात असल्याची टीकाही होत आहे। अंजली दमानिया यांनीही तशी शंका व्यक्त केली आहे। जरांगेंनी ताकदीने लढा दिला, यात काही शंका नाही, पण त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचं दिसतंय। आधी भुजबळांना उभं केलं, आता वाटेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलंय। जे जरांगे म्हणत आहेत तेच सत्य आहे। 10% आरक्षण कोर्टात टिकणार नाही, सगळ्याच राजकारण्यांनी दगा दिला, पण शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत अंजली दमानिया यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। तसंच अजय महाराज बारसकर यांना सरकारनेच उभं केल्याचा आरोपही त्यांनी केलाय।